विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज या विषयातील लिंग आणि लिंगभाव यातील फरक याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी MA MAd सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया लिंग आणि लिंगभाव यातील फरक, डिफरन्स बिटवीन सेक्स अँड जेंडर। सुरुवातीला लिंग आणि लिंगभाव सेक्स आणि जेंडर यांच्या व्याख्या डेफिनेशन्स पाहूया। पहिल्यांदा लिंग, सेक्स, जैविक संकल्पना काय व्याख्या। लिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मता मिळणाऱ्या जैविक आणि शारीरिक वैशिष्ट्यांचा संच होय, ज्यामध्ये गुणसूत्रे जसे की XX किंवा XY, जननेंद्रिये आणि हार्मोन्स ज्याला आपण संप्रेरके असं म्हणतो यांचा समावेश होतो। तज्ज्ञांच्या व्याख्या काही पाहूया। जसं आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ची व्याख्या, विश्व आरोग्य संघटना, लिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीची जैविक वैशिष्ट्ये जी पुरुष किंवा स्त्री म्हणून ओळखली जाते। तर दुसरी व्याख्या आहे ॲनी फास्टो स्टर्लिंग यांची, लिंग हे शरीरशास्त्रीय आणि जैविक घटकांवर आधारित असून ते जन्मताच निश्चित होते। काही उदाहरणं पाहूया। जसं स्त्रीमध्ये गर्भाशय, अंडाशय, मासिक पाळी ही सगळी लक्षणे त्या ठिकाणी असतात, कॅरेक्टरिस्टिक्स असतात स्त्रीची। त्याच्यानंतर पुरुषाची कॅरेक्टरिस्टिक्स असतात, वृषण, शुक्रजंतूंची निर्मिती इत्यादी। महिलांना मासिक पाळी येते, पुरुषांना येत नाही। पुरुषांमध्ये वृषण टेस्टिकल्स असतात, महिलांमध्ये नसतात। स्त्रिया गरोदर राहू शकतात, पुरुष गरोदर राहू शकत नाही। आता लिंगभाव ही जी संकल्पना आहे ती पाहूया। लिंगभाव, जेंडर, सामाजिक संकल्पना काय ती व्याख्या पहा। लिंगभाव म्हणजे समाजाने पुरुष आणि स्त्रियांना दिलेल्या भूमिका, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि वर्तनाचे स्वरूप होय। हे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार बदलणारे असते। आता काही तज्ज्ञांच्या व्याख्या पाहूया। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ची व्याख्या, लिंगभाव म्हणजे स्त्री, पुरुष, मुलगी किंवा मुलगा म्हणून सामाजिकदृष्ट्या घडवलेले गुणधर्म, भूमिका आणि संबंध होय। त्याच्यानंतर सिमोन दी बुहाच यांची व्याख्या पाहूया। स्त्री जन्मता होत नाही तर तिला समाज तयार करतो। ज्युडिथ बटलर यांची व्याख्या पाहूया। लिंगभाव म्हणजे समाजाने ठरवलेला वर्तन नमुना जो व्यक्तीच्या संकल्पनेवर प्रभाव टाकतो। आता उदाहरणं पाहूया त्या लिंगभावाची। पुरुषांना कुटुंबाचा कमावता किंवा कर्ता मानले जाते। स्त्रियांना पालनपोषणाची जबाबदारी देण्यात येते। काही समाजात स्त्रियांना सौंदर्याच्या दृष्टीने पाहिले जाते व मुलींना गुलाबी रंगाशी जोडले जाते। स्त्रिया घरात चूल आणि मूलपुरती कामे करतात आणि पुरुष घराबाहेर काम करतात। ही सगळी लिंगभावाची उदाहरणे आहेत। थोडक्यात लिंग म्हणजे पुरुष आणि स्त्री यातील जैविक भिन्नता, तर लिंगभाव किंवा जेंडर म्हणजे समाजाने ठरवलेल्या त्यांच्या भूमिका। त्यामुळे लिंग हे जन्मता ठरत असते, पण लिंगभाव किंवा जेंडर हा समाजाच्या प्रभावाने घडतो किंवा सामाजिकीकरणातून घडतो आणि तो बदलता येऊ शकतो। आता लिंगभाव, आपलं लिंग आणि लिंगभाव यातील फरक काय, डिफरन्स बिटवीन सेक्स अँड जेंडर। आता इथे तक्ता दिलेला आहे, 4 कॉलम्स दिलेले आहेत, अनुक्रमांक, घटक, लिंग आणि लिंगभाव। तर आणि त्याच्यामध्ये 10 वैशिष्ट्य दिलेली आहेत। तर पहिलं वैशिष्ट्य 1 नंबर, संकल्पना। लिंगामध्ये पहा, जैविक आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर आधारित, तर लिंगभाव सामाजिक आणि सांस्कृतिक रचित आहे। त्याच्यानंतर दुसरा घटक आहे निर्धारण करण्याचे आधार। लिंगामध्ये आहे जन्मजात लिंग गुणसूत्रे जसं XX वा XY, जननेंद्रिय व संप्रेरके हार्मोन्स। तर लिंगभावमध्ये आहे समाजाने घालून दिलेल्या परंपरा, नियम, अपेक्षा व मूल्यांवर आधारित। त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे स्वरूप। लिंगामध्ये दिलेले नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय, जोपर्यंत वैद्यकीय हस्तक्षेप नाही तोपर्यंत बदल अशक्य। तर लिंगभावामध्ये दिलेले स्थळ, काळ व समाजाच्या संस्कृतीनुसार बदलणारा। त्याच्यानंतर मूलभूत वैशिष्ट्य, चौथं वैशिष्ट्य, जननेंद्रिय, शरीररचना, उदाहरणार्थ स्त्रिया गर्भधारणा करू शकतात, पुरुषांना दाढी-मिशा येतात इत्यादी। तर इकडे लिंगभावामध्ये सामाजिक भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे पालन, उदाहरणार्थ चूल आणि मूल हे भारतीय स्त्रियांचे कार्यक्षेत्र। त्याच्यानंतर 5वं, परिवर्तनशीलता। फक्त अवघड अशा शारीरिक शस्त्रक्रियेनेच लिंगामध्ये बदल करता येतो। तर लिंगभावात लिहिलेले पहा, समाजात विचारप्रणालीत सुधारणा केल्यास बदलता येणारी ही संकल्पना आहे। त्याच्यानंतर 6वं वैशिष्ट्य, सार्वत्रिकता। लिंगामध्ये दिलेले सर्व ठिकाणी यामध्ये सारखेपणाचा भाव आढळतो।
तर इकडे स्थळ, काळ व संस्कृतीनुसार बदलणारी संकल्पना आहे. त्याच्यानंतर 7वं प्रभाव. लिंगामध्ये दिलेले जैविक कार्यप्रणालीवर परिणाम करतो. उदाहरणार्थ मासिक पाळी, हार्मोन्समध्ये बदल, दाढी-मिशा येणे इत्यादी. तर लिंगभावामध्ये दिलेले आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय संधीवर परिणाम करतो. यामुळे अन्याय, अत्याचार होतात. आता काही उदाहरणं दिलेली आहेत 8व्यामध्ये. जसं लिंगामध्ये दिलेले पुरुषांना वृषण असतात तर स्त्रियांना मासिक पाळी येते. तर इकडे लिंगभावामध्ये दिले पुरुषांनी घराबाहेरची कामे पाहावीत व स्त्रियांनी फक्त घरकामच करावे. हा आपल्याकडचा परंपरागत लिंगभाव आहे. त्याच्यानंतर 9वा संशोधन आणि विचारवंतांची मते. तर लिंगाच्या बाबतीमध्ये दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिंग हे जन्मतः ठरलेले असते. तर लिंगभावामध्ये दिलेले समाजशास्त्रज्ञ, स्त्रीवादी आणि मानववंशशास्त्रज्ञांनी संशोधित केलेली ही बाब आहे व ती बदलता येते हे सुद्धा सत्यसिद्ध केलेले आहे. त्याच्यानंतर 10वा याबाबतचा दृष्टिकोन. लिंगाच्या बाबतीतला दृष्टिकोन आहे की जैविक फरक हा अपरिहार्य आहे व तो नैसर्गिक आहे. तर लिंगभावाच्या बाबतीत असा दृष्टिकोन आहे की लिंगभाव हा सामाजिक व सांस्कृतिक रचित असून तो बदलता येतो. स्थळानुसार, काळानुसार किंवा त्या ठिकाणी संस्कृतीनुसार तो आपल्याला बदलता येतो. तर मित्रांनो, हा फरक आपण या ठिकाणी पाहिला. तर हे 10 घटक आहेत लिंग आणि लिंगभाव यातील फरक दाखवणारे. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.